नवदृष्टी न्यूज। बचपन प्ले स्कूलमध्ये ग्रीन कलर डे उत्साहात साजरा। चाळीसगाव पर्यावरणाचे महत्त्व, निसर्गाविषयी प्रेम आणि हिरवाईचे संवर्धन याबाबत लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने बचपन प्ले स्कूलमध्ये ग्रीन कलर डे उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी शाळेचा परिसर हिरव्या रंगाच्या विविध सजावटींनी आणि निसर्गाशी संबंधित आकर्षक कलाकृतींनी सजविण्यात आला होता। ग्रीन डेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी हिरव्या रंगाचे आकर्षक पोशाख परिधान करून कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला। काही विद्यार्थ्यांनी विविध प्राणी, पक्षी तसेच निसर्गाशी संबंधित वेशभूषा साकारत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। विद्यार्थ्यांच्या निरागस आणि आकर्षक वेशभूषेमुळे संपूर्ण वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते। कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेत हिरवी पाने, फुले, झाडे, वेली, प्राणी, पक्षी तसेच पर्यावरणाशी संबंधित विविध सजावटींचे सुंदर सादरीकरण करण्यात आले। विद्यार्थ्यांनी निसर्गातील विविध घटकांचे दर्शन घडवून देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला। लहान मुलांनी साकारलेल्या विविध वेशभूषांमधून निसर्गाशी असलेले नाते आणि पर्यावरणाचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित झाले। यावेळी विद्यार्थ्यांना झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा आणि निसर्गाची काळजी घ्या असा संदेश देण्यात आला। वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाची गरज विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे असल्याचे यावेळी सांगण्यात आले। ग्रीन डेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ हिरवा रंग ओळखण्याची संधी मिळाली नाही, तर हिरवाई, झाडे, वनस्पती आणि पर्यावरण यांचे आपल्या जीवनातील महत्त्वही समजले। विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि सर्जनशीलतेला चालना मिळाली। कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेतला। त्यांच्या आकर्षक वेशभूषा, निरागस हास्य आणि उत्साहाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पर्यावरणपूरक जीवनशैलीचे महत्त्व पटवून दिले। लहान वयातच पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण झाली तर भविष्यात निसर्गप्रेमी आणि जबाबदार नागरिक घडण्यास निश्चितच मदत होईल। या उद्देशाने बचपन प्ले स्कूलने आयोजित केलेला हा ग्रीन कलर डे विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि ज्ञानवर्धक ठरला। नवदृष्टी न्यूज चाळीसगाव।